अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक 2025 साठी आरक्षण ठरवताना गंभीर प्रशासकीय चूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। आरक्षणाची मर्यादा थेट 58% पर्यंत नेल्यानं वाद निर्माण झाला असून दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे। अकोला जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2025 संदर्भात आरक्षण निश्चित करताना गंभीर प्रशासकीय निष्काळजीपणा झाल्याचा आरोप पुढे आला आहे। आरक्षणाची कायदेशीर मर्यादा ओलांडून थेट 58% आरक्षण जाहीर करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली असून या प्रकरणी संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे। घुसर येथील संदेश गोपनारायण यांनी 22 जानेवारी 2026 ला दिलेल्या निवेदनाची दखल घेत विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती येथील विकास अस्थापना विभागानं थेट अकोला जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे। या पत्रामध्ये अकोला जिल्हा निवडणूक विभागानं आरक्षणाची गणना करताना बेजबाबदारपणा व प्रशासकीय निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे। निवडणूक प्रक्रियेत आरक्षणाच्या मर्यादांचे काटेकोर पालन करणे कायदेशीरदृष्ट्या अत्यंत आवश्यक असताना 58% आरक्षण जाहीर करणे हे नियमबाह्य असून लोकशाही मूल्यांना धक्का देणारं असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचीही पत्रात नमूद करण्यात आलं आहे।